नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया चांगल्या प्रकारे मला भेटत आहेत। मित्रांनो, आपण आपल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण अभ्यासत आहोत। या प्रकरणातील आज आपण एक नवीन मुद्दा अभ्यासणार आहोत, तो म्हणजे धातू आणि अधातू यांचे गुणधर्म, त्यालाच आपण मेटॅलिक अँड नॉन मेटॅलिक कॅरेक्टर असे म्हणतो। पहा, तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने 3 प्रश्न विचारलेले आहेत। तिन्ही प्रश्न अतिशय सोपे आहेत। पहा, जरा डोके चालवा असे म्हटलेलं आहे। तर त्यामध्ये पहा मित्रांनो, पहिला प्रश्न विचारलेला आहे, तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य पहा, त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा। दुसरा प्रश्न विचारलेला आहे, धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत, डाव्या की उजव्या। तिसरा प्रश्न विचारलाय तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले। तर पाहूया मित्रांनो, आपण आवर्तामध्ये जाऊन तिसऱ्या आवर्तात जर आपण पाहिलं तर आपल्याला या ठिकाणी आकृती सुद्धा दिलेली आहे। तर आपण जर तिसरा आवर्त जर पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल, ते 1 नंबरचा आहे, 2 नंबर आणि 3 नंबरचा आवर्त आहे। तर यामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी धातू पहा निळ्या रंगाने दाखवलेले आहेत, त्यानंतर धातू सदृश अशा पद्धतीने आहेत आणि अधातू दाखवलेले आहेत। म्हणजे हे जे आहेत ह्या बाजूला ते काय आहे, सर्व धातू आहेत। त्यानंतर हे जे दिसतात तिकडे ह्या बाजूला याला काय म्हटलेलं आहे, अधातू म्हटलेलं आहे। आणि त्यांच्यामध्ये जे आहेत अशा झिगझॅग रेषेने दाखवलेले आहेत, किंवा त्यालाच आपण नागमोडी रेषा असे म्हणतो किंवा झिगझॅग म्हणतो। तर याच्यावरून आपल्याला असं दिसतंय की धातू कोणत्या बाजूला आहेत, उजव्या की डाव्या। तर डाव्या बाजूला आहे, लेफ्ट साईडला आहेत। पहा, त्यानंतर धातू सदृश म्हणजे धातू आणि धातूंच्या मध्ये इथे मध्यभागी दाखवलेले आहेत या ठिकाणी पहा। आणि तिसरा जर विचार करायला गेलो आपण अधातूंचा, तर ते कोणत्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला दाखवलेले आहेत। म्हणजे आपल्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील। तिसरा आवर्त जर पाहिलं तर तिसऱ्या आवर्तामध्ये डाव्या बाजूला काय आहेत, धातू आहेत, उजव्या बाजूला काय आहेत, अधातू आहेत, आणि मध्ये काय आहे इथे जर पाहिलं आपण तर काय दिसतोय आपल्याला, धातू सदृश दिसतोय। तर पहा, आपला प्रश्न आपण पाहूया। प्रश्नामध्ये काय विचारलेलं होतं तुम्हाला, तिसऱ्या आवर्तातील मूलद्रव्य पहा, त्यांचे धातू व अधातूंमध्ये वर्गीकरण करा। तर त्यांचं वर्गीकरण तुम्हाला दिलेलं आहे। असे दिसते की सोडियम मॅग्नेशियम ही धातू रूपे मूलद्रव्ये डाव्या बाजूला आहेत। म्हणजे धातू रूप म्हणजे धातू कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला। त्यानंतर सल्फर क्लोरीन ही अधातू रूप मूलद्रव्ये कोणत्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला आहेत। तर या दोन्ही प्रकारांमध्ये सिलिकॉन हे धातू सदृश मूलद्रव्य आहे। असाच आकृतीबंध इतर आवर्तांमध्येही दिसतो। पहा, अशा पद्धतीने आपल्याला दिसतंय। दुसरा प्रश्न विचारलेला आहे, धातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आहेत, डाव्या की उजव्या। तर याचं उत्तर काय आहे मित्रांनो, धातू आवर्त सारणीच्या डाव्या बाजूला आहेत, आत्ताच आपण पाहिलं। दुसरा प्रश्न विचारलेला आहे, तुम्हाला अधातू आवर्त सारणीच्या कोणत्या बाजूला आढळले। तर कोणत्या बाजूला आढळले मित्रांनो, आपण जर पाहिलं तर आपल्याला कोणत्या बाजूला आढळले, ते उजव्या बाजूला आढळले आहेत। पहा, म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, पहा, आवर्त सारणीमध्ये नागमोडी रेषा धातूंना अधातूंपासून वेगळे करते असे दिसते। या रेषेच्या डाव्या बाजूला धातू, उजव्या बाजूला अधातू व रेषेच्या किनारीने धातू सदृश या प्रकारे मूलद्रव्यांची मांडणी झालेली दिसते। असे कशामुळे? पहा मित्रांनो, तुम्हाला काय सांगितलेलं आहे, आवर्त सारणीमध्ये आपण जर पाहिलं, पहा तुम्हाला मी आवर्त सारणी दाखवतो। तर या आवर्त सारणीमध्ये जर पाहिलं आपण तर ही जी नागमोडी रेषा आहे त्याला आपण काय म्हणतो, धातू सदृश असे म्हणतो। पहा, म्हणजे त्यामध्ये धातूंचे गुणधर्म आहेत आणि अधातूंचेही गुणधर्म आहेत। पहा, तर ही जी रेषा आहे ह्या रेषेच्या डाव्या बाजूला आपण जर इकडे पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला धातू दिसतील। त्याचप्रमाणे जर याच रेषेच्या किंवा धातू सदृश रेषेच्या उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला अधातू दिसतील। म्हणजे काय मित्रांनो, याचा अर्थ काय आहे ते पहिलं समजावून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। म्हणजे यामध्ये काय होतंय, उजव्या बाजूला काय आहेत, अधातू आहेत, डाव्या बाजूला काय आहेत, धातू आहेत, आणि मध्यभागी जर पाहिलं तर आपल्याला धातू सदृश मूलद्रव्य काय होतील पाहायला भेटतील।
म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे पहा, तुमच्या समोर दिसत असेल की धातू व अधातू यांच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची तुलना करून पाहू. साध्या आयनिक संयुगांच्या रासायनिक सूत्रावरून असे दिसते की त्यांच्यातील धनायन हा धातूपासून तर ऋणायन अधातूंपासून बनलेला असतो. लक्षात घ्या, म्हणजे काय होतंय, जो धनायन आहे म्हणजे धन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो कशापासून तयार झालेला आहे, तर धातूपासून झालेला आहे. आणि दुसरा जर आपण विचारात घेतला तर ऋणायन म्हणतो आपण त्याला. ऋणायन कोणत्या कशापासून तयार झालेला आहे, अधातूंपासून तयार झालेला आहे. यावरून समजते की धातूंच्या अणूंची प्रवृत्ती स्वतःचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. म्हणजे अधातू काय करतात, धातूंची जी प्रवृत्ती आहे म्हणजे धातूंचे जे अणू असतात ते काय करतात, स्वतःचे इलेक्ट्रॉन काय करतात, गमावतात. म्हणजे धातू काय करतात, त्यांचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते दुसऱ्याला देतात. काय करतात, ते दुसऱ्याला देतात. म्हणजे इलेक्ट्रॉन गमावून धनायन बनण्याची असते. यालाच मूलद्रव्याची विद्युत धनता म्हणतात. म्हणजे ते काय करतात, स्वतःचे जे धन आयन आहेत किंवा पॉझिटिव्ह चार्ज आहे ते काय करतात, दुसऱ्याला देतात. पहा, लक्षात घ्या. त्या उलट अधातू जर आपण पाहिलं तर अधातूंच्या अणूंची प्रवृत्ती बाहेरून इलेक्ट्रॉन संयोजक कवचात स्वीकारून ऋणायन बनण्याची असते. यालाच आपण आधीच पाहिले आहे की आयनांना राजवायूंचे स्थायी इलेक्ट्रॉन स्वरूपन असते. पहा, म्हणजे आपण जर पाहिलं तर आपल्याला काय भेटतं, आयन जे असतात त्यांना काय असतं, राजवायू जे आहेत किंवा राजवायू आपण त्यांना म्हणतो. पहा, तर त्यांचं काय असतं, इलेक्ट्रॉन स्वरूपन असतं. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं काढतो आपण, आपल्या मागच्या एका लेक्चरमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. मग कशा प्रकारे इलेक्ट्रॉन स्वरूपन काढायचं, म्हणजे त्याचे कोणकोणते शेल असतात, 2, 8, 18 आणि 32, याचा आपण मागच्या एका लेक्चरमध्ये सविस्तर अभ्यास केलेला आहे. पहा, तर संयोजक कवचातून इलेक्ट्रॉन गमावण्याची किंवा संयोजक कवचात इलेक्ट्रॉन स्वीकारण्याची अणूची क्षमता कशी असते. पहा, तर ती वेगवेगळी असणार आहे त्यामध्ये. तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्याही अणूतील सर्वच इलेक्ट्रॉन हे त्यांच्यावर धन प्रभारी केंद्रामुळे प्रयुक्त होणाऱ्या आकर्षण बलामुळे अणूमध्ये धरून ठेवले जातात. संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन व अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात. पहा, कशा दरम्यान असतात, तर कवचातील इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्रक यांच्या दरम्यान आतील कवचांमधील इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉनवर आकर्षण बल प्रयुक्त करणारा परिणामी केंद्रकीय प्रभार हा मूळच्या केंद्रकीय प्रभारापेक्षा थोडा कमी असतो. पहा, आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, पहा, धातूंमध्ये एक महत्त्वाचा गुणधर्म दिलेला आहे जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पहा, काय म्हटलेलं आहे, धातूंमध्ये असणारी संयोजक इलेक्ट्रॉनांची संख्या कमी असते. म्हणजे कमी म्हणजे 1 ते किती असते, 3 असते. ह्या संयोजक इलेक्ट्रॉनांवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा कमी असतो. ह्या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन गमावून स्थायी राजवायू स्वरूपात असलेला धनायन बनण्याची प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा धातू गुणधर्म होय. पहा, धातू गुणधर्म म्हणजे काय म्हटलेलं आहे, धातूंमध्ये काय होतं, असणारी संयोजक जी आहे ती संख्या काय होते, कमी होते. कुठपर्यंत कमी होते, 1 ते 3 इलेक्ट्रॉन काय करतात, ते कमी करतात. किती करतात, 1 ते 3 इलेक्ट्रॉन काय करतात, कमी होतात. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर सोडियम जर घेतला आपण, तर सोडियम काय करतो, म्हणजे त्याचा अष्टक पूर्ण जर करायचा असेल तर त्याचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत तो काय करतो, गमावतो. पहा, म्हणजे या संयोजक इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार सुद्धा काय होतो मित्रांनो, कमी होतो. या दोन्ही घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून धातूंमध्ये संयोजक इलेक्ट्रॉन गमावून स्थायू राजवायू स्वरूपात असलेला धनायन बनण्याची काय असते, प्रवृत्ती असते. मूलद्रव्यांची ही प्रवृत्ती अथवा विद्युत धनता म्हणजेच त्या मूलद्रव्याचा काय असतो, धातू गुणधर्म असतो. आता तुम्हाला या ठिकाणी एक आकृती दिसत असेल. पहा, ती आकृती ऑलरेडी आपण पाहिलेली आहे, परंतु यामध्ये तुम्हाला भरपूर असा अभ्यासायला भेटेल. जर आपण पाहिलं या आवर्त सारणीमध्ये
तर त्याचा आवर्ती कल कसा आहे? मूलद्रव्यांच्या डाव्या बाजूला काय असतात? धातू असतात. उजव्या बाजूला काय असतात? धातू सदृश मूलद्रव्य म्हणजे मध्यभागी असतात बा इथे. आणि उजव्या बाजूला म्हणजे संपूर्णतः इकडे जर पाहिलं आपण इथे तर तेथे काय असतात? अधातू असतात. म्हणजे डाव्या बाजूला काय आहे? धातू आहेत. मध्यभागी या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काय आहे? धातू सदृश आहेत. आणि उजव्या बाजूला जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसतात? अधातू पाहायला भेटतात. मग आपण जर पाहिलं, जर आपण डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जात असू तर कमी होत जाणारी अणुत्रिज्या आपल्याला पाहायला भेटते. पहा, म्हणजे आवर्त सारणीमध्ये काय पाहायला भेटतं? डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या काय होते? कमी होते. त्याचप्रमाणे वाढत जाणारी विद्युत ऋणता, तर विद्युत ऋणता काय होते? वाढत जाते. आणि कोणाचे गुणधर्म वाढत जातात? अधातू गुणधर्म काय होतात? वाढत जातात. पहा, कमी होत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. पहा, म्हणजे कोणाचे गुणधर्म कमी होत जातात? धातू गुणधर्म कमी होतात. कारण की आपण डावीकडून उजवीकडे जातोय. म्हणजे डावीकडे काय आहे? धातू आहेत. उजवीकडे काय आहेत? अधातू आहेत. म्हणून धातूंचे गुणधर्म वाढतात आणि अधातूंचे काय होतात? कमी होतात. त्यामुळं म्हटलेलं आहे कमी होत जाणारी विद्युत धनता म्हटलेलं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह कोण असतात? धातू असतात. निगेटिव्ह काय असतात? अधातू असतात. म्हणजे जर डावीकडून उजवीकडे गेलो तर त्यांची गुणधर्म जर काय होत जाते किंवा गुणधर्म जे आहे ते बदलत जातात. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर आपण वरतून खाली जर येत असू तर वाढत जाणारी अणुत्रिज्या काय होते? वरतून खाली येत जाताना वाढत जाते. पहा, दुसरं काय म्हटलेलं आहे? कमी होत जाणारी विद्युत ऋणता व अधातू गुणधर्म. म्हणजे याच्या विरुद्ध या ठिकाणी आपल्याला मुद्दा पाहायला भेटेल. पहा, काय कमी होत जाते? तर विद्युत ऋणता काय होत जाते? कमी होत जाते. आणि अधातू गुणधर्मसुद्धा काय होतात? कमी होतात. तिसरा महत्त्वाचा मुद्दा पण आपल्याला दिसतोय की वाढत जाणारी विद्युत धनता व धातू गुणधर्म. म्हणजे वरतून खाली येत असताना विद्युत धनता काय होत जाते? वाढत जाते. आणि त्याचे जे धातू गुणधर्म आहे ते सुद्धा काय होतात? वाढत जातात. अशा पद्धतीने आपण धातू आणि अधातू म्हणजे काय आहेत पहा मित्रांनो, त्याचा काय केला? अभ्यास केला. आता आपण पुढच्या पानावरती जाऊया. त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. ते आपण काय करणार आहोत? अभ्यासणार आहोत. हा शेवटचं पेज आहे मित्रांनो तुमच्या या सिलेबसमधलं किंवा या प्रकरणामधलं. पहा, तर ते आपण काय करूया? अभ्यास करूया. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला म्हटलेलं आहे आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्ती कल स्पष्टपणे दिसून येतो किंवा समजून येतो म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला आवर्ती कल कसा दिसतो? म्हणजे धातू आणि अधातू यांचा कल कसा आहे किंवा डावीकडून उजवीकडे जाताना आपल्याला काय पाहायला भेटतं? उजवीकडून किंवा वरतून खाली येत असताना आपल्याला कशा पद्धतीने गुणधर्म बदलतात हे पाहायला भेटतं. त्याचाच अभ्याससुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. ते आपण थोडक्यात काय करणार आहोत? व्यवस्थित पण सविस्तर पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, तुमच्या समोर या ठिकाणी पहिला पॉईंट दिलेला आहे आधुनिक आवर्त सारणीतील स्थानावरून मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्माचा आवर्तीकल स्पष्टपणे समजून येतो. प्रथम एका गणातील मूलद्रव्याच्या धातू गुणधर्माचा विचार करू. आता आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे गण आहेत त्या गणांमधील एका मूलद्रव्याच्या गणातील किंवा एका गणातील मूलद्रव्यांचा आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. तर एका गणात वरून खाली जाताना म्हणजे एक गण जर घेतला आणि एका गणातील वरून खाली जात असताना आपल्याला काय पाहायला भेटतं? पहा, नव्या कवचाची भर पडून केंद्रक व संयोजक इलेक्ट्रॉन यांच्यातील अंतर काय होत जाते? वाढत जाते. हे वाढत का जाते मित्रांनो? आपल्याला माहिती असेल ज्याप्रमाणे आपण वरून खाली येतो त्याचप्रमाणे इलेक्ट्रॉनचा जर आपण विचार केला तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय होत जातो मित्रांनो? वाढत जातो. मग ॲटॉमिक नंबर जर वाढत गेला तर नक्कीच त्याची साईजसुद्धा काय होत जाणार आहे? वाढत जाणार आहे. त्यामुळे परिणामी केंद्रकीय प्रभार कमी होऊन संयोजक इलेक्ट्रॉनांवरील आकर्षण बल काय होते? कमी होते. त्यामुळे संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होते? वाढते. म्हणजे अणू काय करतो? इलेक्ट्रॉन्स गमावतो आणि त्याचं जे अष्टक आहे ते अष्टक काय करतो मित्रांनो? पूर्ण करतो. पहा, तसेच संयोजक इलेक्ट्रॉन गमावल्यावर उपांत्य कवच बाह्यतम ठरते. हे उपांत्य कवच पूर्ण अष्टक असल्यामुळे पहा, मी तुम्हाला आता सांगितलं की ते काय असतं? अष्टक असतं. अष्टक म्हणजे किती इलेक्ट्रॉन्स असतात? 8 त्याच्यामध्ये. त्यामुळे तयार झालेल्या धनायनाला विशेष स्थैर्य प्राप्त होते. त्यामुळे इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती आणखी वाढते. संयोजक इलेक्ट्रॉन गमावण्याची अणूची प्रवृत्ती म्हणजेच धातू गुणधर्म होय. त्यामुळे गणात वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म वाढण्याचा कल दिसून येतो. म्हणजे आपण जर पाहिलं
वरून खाली जाताना मूलद्रव्याचा धातू गुणधर्म काय होतोय, वाढत जातो आपल्याला पाहायला भेटतं. आपण मागच्या आकृतीमध्ये सुद्धा पाहिलेलं आहे हे. पहा, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जात असताना आपण तो मागचा तक्ता सुद्धा पाहिला. त्या तक्त्यामध्ये पहा इथे म्हटलेलं आहे तक्ता 2.10. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की वरतून खाली येत असताना धातूचे गुणधर्म वाढत जातात. आणि जर डावीकडून उजवीकडे जात असू, कारण की आपल्याला माहिती आहे की डावीकडे काय आहे, जास्त धातू आहेत, उजवीकडे काय आहेत, अधातू आहेत. म्हणजे डावीकडून उजवीकडे जात असताना अधातूंचे गुणधर्म वाढत जातात. तेच या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे पहा. तर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना बाह्यतम कवच तेच राहते, मात्र केंद्रकावरील धनप्रभार वाढत गेल्याने पहा काय म्हटलेलं आहे, व अणुत्रिज्या कमी होत गेल्याने प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभारसुद्धा वाढत जातो. त्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन्स गमावण्याची अणूची प्रवृत्ती काय होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजेच आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना मूलद्रव्यांचा धातू गुणधर्म काय होत जातो, कमी होत जातो. लक्षात घ्या नेहमी ज्या वेळेसला आपण वरतून खाली येणार आहे एखाद्या कणामध्ये, त्यावेळेसला धातूचा गुणधर्म काय होत जातो, वाढत जातो. ते जर आपण पाहिलं आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जात असताना आपल्याला असं दिसतं की धातूचा गुणधर्म काय होत जातोय, कमी होत जातोय. म्हणजे अधातूचा गुणधर्म काय होतोय, वाढतोय. कधी, डावीकडून उजवीकडे जात असताना. तेच जर आपण पाहिलं अधातूच्या बाबतीत वरतून खाली येत असताना अधातूचा गुणधर्म काय होत जातो, कमी होत जातो. लक्षात घ्या. म्हणजे हे सर्व मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत वहीमध्ये. याच्यावरती तुम्हाला रिकाम्या जागासुद्धा विचारल्या जाऊ शकतात मित्रांनो. पहा, जर आपण पुढे पाहिलं तर एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणारा केंद्रकीय प्रभार व कमी होत जाणारी अणुत्रिज्या या दोन्ही घटकांमुळे संयुजा इलेक्ट्रॉनवर प्रयुक्त होणारा परिणामी केंद्रकीय प्रभार वाढत जातो व संयुजा इलेक्ट्रॉन अधिकाधिक आकर्षण बलाने धरून ठेवले जातात. यालाच अणूची विद्युत ऋणता असे म्हणतात. पहा, एका आवर्तात डावीकडून उजवीकडे जाताना वाढत जाणाऱ्या विद्युत ऋणतेमुळे बाहेरून किंवा त्या म्हटलेलं आहे बाहेरून इलेक्ट्रॉन स्वीकारून पूर्ण अष्टक स्थितीमधील ऋणायन बनण्याची अणूची क्षमता वाढत जाते. मूलद्रव्याची ऋणायन बनण्याची प्रवृत्ती किंवा विद्युत ऋणता म्हणजेच मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म होय. पहा, म्हणजे त्याची जी प्रवृत्ती आहे, ऋणता बनण्याची जी प्रवृत्ती आहे, त्यालाच काय म्हटलेलं आहे, मूलद्रव्याचा अधातू गुणधर्म काय म्हटलेलं आहे, होय. आता पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं पुढचा एक आपण शेवटचा मुद्दा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत, तो म्हणजे हॅलोजन कुलातील प्रवणता म्हटलेला आहे. त्यालाच आपण ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिलीमध्ये ग्रेडेशन. पहा, तर काय आहे, एवढाच आपला शेवटचा पॉईंट आपण पाहून काय करणार आहोत, थांबणार आहोत. पहा, तर घन 17मध्ये हॅलोजन कुलाचे सदस्य आहेत. कोणत्यामध्ये आहेत, तर 17मध्ये आहेत. तुम्हाला परीक्षेला प्रश्न असतो हॅलोजन कुल म्हणजे कोणता गण, तर घन 17मध्ये हॅलोजन कुलाचे काय आहे, सदस्य आहेत. सर्वांचे सर्वसाधारण रेणुसूत्र X2 असे आहे. गणात वरून खाली जाताना त्यांच्या भौतिक स्थितीत प्रवणता दिसून येते. फ्लोरीन F2 व क्लोरीन Cl2 हे वायू आहेत. ब्रोमीन Br2 हा द्रव आहे, तर आयोडीन I2 हा स्थायू आहे. पहा, लक्षात घ्या. म्हणजे फ्लोरीन F2, क्लोरीन Cl2 हे काय आहेत, वायू आहेत. ब्रोमीन Br2 हा काय आहे, द्रव आहे. आणि आयोडीन I2 काय आहे, स्थायू आहे. लक्षात घ्या. म्हणजे हे सर्व जर आपण विचारात जर घेतले तर हे काय आहे, हॅलोजन कुलातील ही आपल्याला प्रवणता किंवा ग्रॅडेशन दिसते. म्हणजे द्रव कोण आहे, वायू कोण आहे आणि स्थायू कोण आहे, या सर्वांचा आपल्याला या ठिकाणी काय होतं, अभ्यास करायला मिळतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. तुम्हाला आपण लगेच आपलं पुढचं प्रकरण घेत आहोत. तुमच्या सर्वांचा आपल्याला प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मित्रांनो आपला हा व्हिडिओ काय करा, शेअर करा, लाईक करा. आणि आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला मित्रांनो, ऑल द बेस्ट. थँक्यू.